नमस्कार, मी रुपाली तरसे बोलते. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये श्रीलंकेची माहिती सांगितलेली आहे. नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दुबईची आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी सिंगापूरची माहिती सांगितलेली आहे. तर मी आता थोडीशी भारत आणि पाकिस्तान हा सुद्धा पहिला हिंदुस्थानमध्ये होता. तर मी हिंदुस्थानचा इतिहास थोडं सांगणार आहे की पाकिस्तान का वेगळं झालेलं आहे आणि इंग्रजांनी म्हणजे आपल्या भारतावरती राज्य केलं. म्हणजे थोडंसं मी भारताचा इतिहास सांगणार आहे. भारताचा म्हणजेच हिंदुस्थानाचा इतिहास असं म्हणा की भारतापासून पाकिस्तान का वेगळं झालं याची थोडक्यात माहिती सांगते मी. तर बघा, ईसाई पूर्व 3300 ते म्हणजे 1800 या शतकामध्ये बघा, सिंधू घाटी ची जी सभ्यता आहे त्या सभ्यतेचा विकास झालेला आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, तुम्ही नीट ऐका. तर मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृती ही जी स्थळं आहे ती पाकिस्तानमध्ये आहे. तर तुम्ही म्हणणार हे पाकिस्तानमध्ये का आहे? तर पाकिस्तान हा भारताचाच भाग होता, तो हिंदुस्थानच आहे. पण तिथं पुन्हा मुस्लिमची लोकं जाऊन राहू लागली आणि म्हणून तो पाकिस्तान झालेला आहे. पण तिथं असणारी जी संस्कृती ही भारतीय संस्कृती तिथं सुद्धा आहे. तर हडप्पा संस्कृतीचे म्हणा, मोहेंजोदडो संस्कृतीचे अवशेष हे पाकिस्तानमध्ये आढळतात. तर बघा, या इतिहासामध्ये सिकंदरचं सुद्धा नाव येतं. सिकंदर भारतात आला बघा. तर त्या सिकंदरने हमकानी साम्राज्य नष्ट केलं. म्हणजे पूर्वी मुस्लिमचा इतिहास, मुस्लिम लोकांच्या अगोदर सुद्धा तिथं वेगवेगळे साम्राज्य होतं. हमकानी साम्राज्य हे सिकंदरने नष्ट केलं. तर सिकंदर जेव्हा भारतात आला, पंजाबमध्ये आला, तो म्हणजे एकटा आला नाही, त्याच्या फौज घेऊन तो आला. आणि नंतर म्हणजे त्यानं बघा, सिंधू नदीच्या तटावर असणारा जो राजा होता तो ग्रीक पोरस राजा, या पोरस राजाला त्यानं युद्धात हरवलं. पण सिकंदर हा भारतात येणार होता. काय, भारतात तो पंजाबमध्ये आला होता, पण तिथून पुढं आत एंट्री होणार होती. पण त्याच्या फौजेने माघारी घेतली आणि ते म्हणजे घाबरून निघून गेले. हे चाणक्यामुळं सिकंदर भारतातून निघून गेले. तर लक्षात घ्या. नंतर बघा, मी इतिहासाची माहिती सांगते, फक्त पॉईंट न सांगते. तर मुहम्मद बिन कासिम ने बघा सिंधच्या राजाला त्यानं सुद्धा हरवलं. तर बघा, तो एक अरब होता आणि म्हणजे तेव्हा दिल्लीचे सुलतान हे पृथ्वीराज चौहान होते. आणि या पृथ्वीराज चौहानाची माहिती तुम्हाला माहिती आहे की त्यांना म्हणजे अशी म्हणजे त्यांना म्हणजे पृथ्वीराज चौहानने म्हणजे गजनीनं भारतावर 17 वेळा ते म्हणजे त्याने आक्रमण केलं. पण पृथ्वीराज चौहानने त्याला हरवलं. पण त्यांच्याकडे म्हणजे शब्दबाण म्हणजे त्यांना ही जी म्हणजे शब्दबाण म्हणजे डोळे झाकून सुद्धा नुसत्या शब्दावरती सुद्धा ते धनुष्य चालवत होते. तर पृथ्वीराज चौहान म्हणजे 16व्या शतकात बघा, मध्य एशियातून, मी पृथ्वीराज चौहानांची नंतर माहिती सांगेन, मी फक्त नाव सांगितलेलं आहे की बघा, मी आता बाबरची माहिती सांगते. हा बाबर कोण आहे? मी इतिहासाची सगळी माहिती सांगणार नाही की भारत इतिहास, भारतापासून पाकिस्तान का वेगळं झालं, तर त्याच्या अगोदरचे मी फक्त टप्पे सांगणार आहे, मी पूर्ण इतिहास सांगणार नाही. तर बाबर हा कोण आहे? तर अकबरचे वडील, अकबर म्हणतो ना आपण, अकबर राजा, त्याचं वडील. तर हा जो बाबर आहे तो 16व्या शतकामध्ये बघा मध्य एशियामधून तो पळून आला होता. म्हणजे तो बाबर आहे, त्यानं सुद्धा बघा दिल्लीवर आपली सत्ता, दिल्लीवर त्याने कब्जा केला. आणि बघा तेव्हाच बघा पाकिस्तानमध्ये मुघल साम्राज्य वाढलेलं आहे. म्हणजे मी पाकिस्तानची पण ह्यात माहिती सांगते. तुम्ही म्हणणार पाकिस्तानची का माहिती सांगता? तर पाकिस्तानचा आणि भारताचा इतिहास अगोदर एकच होता आणि नंतर ते भारतापासून वेगळं झालेलं आहे. तर बघा 18व्या शतकात इंग्रजांचे प्रभुत्व हे भारतावरती, भारत या उपमहाद्वीपावर वाढले. 18व्या शतकामध्ये इंग्रज म्हणजे अगोदर मुघलं होती आणि नंतर इंग्रजसुद्धा आले. तर बघा 1857 मध्ये गदरच्या नंतर संपूर्ण भारत इंग्रजांच्या शासनामध्ये गेला
1858मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. बघा मी फक्त पॉईंट सांगते. तर 1947मध्ये भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे. तर 1948 ते 1965 या काळामध्ये बघा पाकिस्तान पण वेगळं झालं. भारताला स्वातंत्र्य मिळालं की त्याच्या अगोदर पाकिस्तान हा देशसुद्धा वेगळा झालेला आहे भारतापासून. तर नंतर बघा एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 1948 ते 1965मध्ये सुद्धा पाकिस्तान भारताशी लढाई करत होते. तर नंतर मग आंतरराष्ट्रीय संधी झाली आणि या लढाईवरती पूर्णविराम झाला. पण नंतर बघा 1971च्या काळामध्ये पुन्हा बघा पूर्वी जे पाकिस्तान आहे ते स्वतंत्र झाले आणि ते बांगलादेश म्हणून पुन्हा तो देश वेगळा झाला. तर बघा 1998मध्ये भारत पाकिस्तानचं कारगिल युद्ध झालेलं आहे. पण एवढंच लक्षात ठेवा 1998मध्ये कारगिल युद्ध झालेलं आहे. तर ते युद्ध आहे ते भारताने जिंकलेलं आहे आणि त्यामध्ये पाकिस्तान हे तिथं हरलेलं आहे. तर बघा 1947 इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर भारताचं विभाजन झालं. म्हणजे पूर्वी हिंदुस्थान एकच होतं, पाकिस्तानसुद्धा भारतात होतं, हा बांगलादेशसुद्धा भारतातच होता. नंतर त्याचं विभाजन झालेलं आहे. तर भारतापासून पाकिस्तान वेगळं झालं आणि मोहम्मद अली जिना हा पाकिस्तानचा गव्हर्नर, या मोहम्मद जिन्नामुळंच ते पाकिस्तान वेगळं झाले. तर बघा तो नंतर पाकिस्तानचा गव्हर्नर बनला आणि एकच वर्षांनी बघा तो TBच्या आजाराने ग्रस्त झाला आणि त्याचं निधन झालं. त्याला मंत्री बनायचं होतं पण पंडित नेहरू नाही म्हणाले आणि म्हणून म्हणजे ते मुस्लिम लीग, मुस्लिम समाजे म्हणजे हिंदू धर्मापासून वेगळं झाले आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र देश म्हणजे तोच पाकिस्तान बनलेला आहे. तर 1972मध्ये बघा मी थोडीशी पाकिस्तानची का माहिती सांगते, तर थोडीशी याच्यामध्ये आलेले आहेत ते पॉईंट इतिहासाचे, तर तुम्ही बघा ते. तर पाकिस्तानमध्ये भुट्टो म्हणजे त्यांनी काय केलं 1972मध्ये तिथं परमाणु कार्यक्रम चालू झाले. तर आपल्या देशातसुद्धा पोखरा येथे परमाणूचे टेस्ट घेतली होती. तर बघा पाकिस्तान हा सुद्धा लोकतांत्रिक देश आहे. तर 1998मध्ये मी इतिहासाची माहिती सांगताना या शेजारच्या देशांची सुद्धा नावं त्यात येतात. तर बघा 1998मध्ये पाकिस्तान बघा बलुचिस्तान या प्रांत म्हणजे तिथल्या सगाई पहाडींच्या मध्ये त्यांनी परमाणूंचं परीक्षण केलेलं आहे. तर मी पाकिस्तानची का माहिती सांगते, तर पाकिस्तान हा हिंदुस्थानमधलाच तो भाग होता पूर्वी. तर बघा आज जे पाकिस्तानी भूभाग आहे हा सुद्धा आपल्या हिंदुस्थानच्या संस्कृतीची गवाही देतोय. तर आधुनिक जे राष्ट्र पाकिस्तानचं जे गठन आहे ते म्हणजे हा भारताचा सुद्धा प्राचीन इतिहास आहे. तर त्यामध्ये बघा मध्ययुगीन काळामध्ये ब्रिटिश म्हणजे भारतात आले आणि जो पाकिस्तानचा जो भूभाग आहे 3000 साली तिथं सिंधू घाटीची सभ्यता होती. सिंधू घाटीचा जन्म तिथं पाकिस्तानमध्ये झालेला आहे म्हणून या सिंधू घाटीमुळे इथं पाकिस्तानचं मी नाव घेतलेलं आहे. आणि बघा 1500 ईसापूर्वच्या आसपास सिंधू सभ्यता ही नष्ट झालेली आहे. तर सन 712मध्ये म्हणजे फारसचे किंवा अरबचे सेनापती मुहम्मद बिन कासिम हा भारतात आला आणि त्यानं म्हणजे सिंध नरेशला हरवलं आणि त्यानंतर तिथं इस्लाम धर्माचं म्हणजे आगमन झालेलं आहे म्हणून तो पाकिस्तानमध्ये तिथे इस्लाम लोक राहतात. त्याच्या अगोदर तिथं हिंदूच लोक राहत होती. तर या क्षेत्रामध्ये बघा ही गजनवियों का अधिकार म्हणजे 12व्या शतकामध्ये या क्षेत्रात होता. नंतर 1206मध्ये दिल्लीच्या सत्तेवर मुघलांचा अधिकार झाला, हे बाबर वगैरे आला ना. तर 1857मध्ये तिथं नंतर इंग्रजांचे शासन झाले बघा. आणि 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान एक दिवस म्हणजे भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच्या अगोदर एक दिवस भारताची फाळणी म्हणजे हे वेगळं केलं गेलं.
त्यांनी मागितलंच ना, आम्हाला वेगळं द्या, म्हणून त्यांना वेगळं दिलं आणि त्याचं नाव त्यांनी पाकिस्तान असं ठेवलेलं आहे. पण तो हा हिंदुस्थानातलाच भाग आहे. तिथं आपली हिंदू संस्कृतीचा इतिहास तिथं आहे. त्यामुळं इतिहासाची माहिती सांगणारताना या देशाचं नाव हे येणारच. बघा 1500 ईसापूर्वच्या आसपास बघा तिथं आर्यांचं आगमन झालं होतं. हिंदू सभ्यता तिथं होती. आणि बघा तिथं म्हणजे हे आर्य कुठून आले? कॅस्पियन सागर आणि बघा उत्तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बघा युनानी बॅक्टियन सभ्यतेचा विकास झाला. म्हणजे मी हे पूर्वीचं सांगते, आताचं सांगत नाही. तिथं म्हणजे सिंधू घाटीची सभ्यता होती त्यावेळचं मी माहिती सांगते. तर सिकंदर नंतर आला. या सिकंदराचे जे साम्राज्य आहे ते बघा त्याचा जो सेनापती होता त्यानं काय केलं, नंतर साम्राज्य वाटलं आणि सेल्युलस नेक्टर हा सिकंदरचा सर्वात शक्तिशाली उत्तराधिकारी आहे. तर सिकंदरचं सुद्धा इतिहासामध्ये नाव येते. तर बघा मौर्य म्हणजे 300 ईसाई पूर्व बघा आसपास म्हणजे पाकिस्तानमध्ये मौर्यांचं साम्राज्य होतं आणि नंतर मुस्लिमांचं साम्राज्य तिथं आहे. त्याच्या अगोदर हिंदू लोकांचंच तिथं साम्राज्य होतं आणि म्हणून मी या देशाचं नाव घेते. तर इतिहास लक्षात घ्या, तिथं सिंधू घाटीची सभ्यता होते म्हणून या देशाचं नाव येतं. नाही तर तुम्ही म्हणाल पाकिस्तानचं. तर बघा तर तिथं नंतर बघा हे मौर्य साम्राज्य जे आहे त्यांनी नंतर इथं कुठले साम्राज्य बघा ग्रीको लोकांची जे बॅक्टेरियन शासन तिथं आलं आणि नंतर या शासनामध्ये बघा प्रमुख जे मिनांदर म्हणजे तिथं सुद्धा बौद्ध धर्म होता आणि त्याचा सुद्धा तिथं पतन झालेला आहे. तिथं फारशी लोक पुन्हा आलेली आहेत आणि तिथं सिंध जो राजा होता, राय जो राजवंश होतं ते सुद्धा म्हणजे त्यांनी शासन तिथं केलेलं आहे. त्यानंतर उत्तर भारतामध्ये बघा गुप्त जे फारसी लोक ससानी साम्राज्य जे होतं त्याची सुद्धा म्हणजे तिथं म्हणजे ते सुद्धा तिथं होतं. तर बघा सन 712 बघा फारस के सेनापती मुहम्मद बिन कासिम तिथं आला. सिंध राजाला त्यानं हरवलं आणि त्यामुळं ती फारशी लोकांचा विजय, आपण म्हणतो फारशी लोकांचा विजय झालेला नाही तर तो मुसलमानांचा म्हणजे इस्लाम धर्माचा तिथं विजय झालेला आहे. तिथं पाकिस्तानमध्ये ते इस्लाम लोक आलेले, तिथं इस्लाम धर्म त्या लोकांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे अगोदर तिथं हिंदू धर्मच होता, मौर्य लोकांचंच तिथं साम्राज्य होतं. तर बघा हा जो मुहम्मद बिन कासिम आहे तो एक काय होता, अरब होता. तर तो इराणमध्ये अरबांची संख्या तेव्हा वाढत होती आणि त्यांचं सुद्धा तिथं पटत नव्हतं, त्यामुळे तो मुहम्मद बिन कासिम आपल्या भारताकडे आला. तर बघा आणि त्यामुळं पाकिस्तानमध्ये म्हणजे इस्लाम धर्माचा जास्त तिथं प्रभावित होऊ लागला आणि त्यांनी इस्लाम धर्म तिथं जास्त लोकांची संख्या वाढली. तर 1192 बघा दिल्लीच्या, मी सांगितलं होतं ना तुम्हाला अगोदरच की दिल्लीचा सुलतान हा पृथ्वीराज चौहान होता आणि त्याला सुद्धा कोणी हरवलं तर या मुहम्मद बिन कासिमनंच हरवलेलं आहे. हरवलं म्हणजे हरवलेलं नाही, 17 वेळा त्यानं म्हणजे भारतावर स्वारी केली पण त्यांनी न सांगता एकदम ते आक्रमण केलं आणि त्यामुळं आपल्या म्हणजे पृथ्वीराज चौहानांची तिथं हार झालेली आहे. म्हणजे बेसावधपणे आणि त्यामध्ये त्यांनी डोळे घालवले आणि मग शब्दबेनी या प्रयोगाने पृथ्वीराज चौहानी मुहम्मद बिन कासिमला म्हणजे हे केलेलं आहे, बाण हाणलेला आहे. तर पृथ्वीराज चौहान हे खूप शूर आणि पराक्रमी राजे होते बघा. तर बेसावधपणे हे घडलेलं आहे. तर असंच पाकिस्तानची लोक अशीच आजसुद्धा वागतात, चीनची लोकंसुद्धा अशीच वागतात की आपण जर बेसावध राहिलो तर आपलं क्षेत्र, आपल्या क्षेत्रावर सुद्धा ते कब्जा करू शकतात. म्हणून कधीही बेसावध राहून काहीही उपयोग नाही, कारण ते काय करतील ते सांगता येत नाही. कारण शत्रूच्या डोक्यामध्ये नेहमी शत्रुपणाच असतो, मित्रपणा नसतो. शत्रू हा कधीच सुधरत नाही, लक्षात ठेवा. शत्रू हा शेवटपर्यंत शत्रूच राहतो. आपण त्याला मित्र मानून उपयोग नाही, कारण तो शत्रूच असतो. तर म्हणजे पृथ्वीराज चौहानांच्या नंतर बघा दिल्लीवर फारस लोकांचे किंवा तुर्कांचं, अरबांचं आणि ह्यांचं नियंत्रण तिथं राहिलेलं आहे. तर बघा मी पृथ्वीराज चौहानांची माहिती सांगितली की ती शब्दविद्या, धनुर्विद्येमध्ये पारंगत होते. तर पृथ्वीराज चौहानांच्या नंतर बघा अरब, फारसी यांच्या नियंत्रणामुळं म्हणजे पाकिस्तान
म्हणजे हे दिल्ली म्हणजे सल्तनचं अंग बनलेलं आहे. तर बघा 16व्या शतकात मध्य एशियाचे भागकर कोण आलं पळवून? तो बाबर आला. आणि हा बाबरने दिल्लीवर अधिकार मिळवला. हा अकबरचा वडील आहे तो बाबर. तर त्यानं सुद्धा बघा 1857 म्हणजे गदरनंतर बघा, म्हणजे मी हे मुघलांचं झाल्यानंतर इंग्रजांचं सांगते, तर संपूर्ण भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात होता. तर 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि 1906 मुसलमानांचं एक दल, त्यांचा समाज एकत्र झाला आणि त्यांनी ठरवलं की इथं हिंदू लोक राहतात, हेच नेते वगैरे बनणार, आपल्याला काही चान्स मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या देशाची त्यांनी मागणी केली. आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक दिवस अगोदर पाकिस्तान वेगळं केलेलं आहे. कारण त्यांनी मागितलं की आम्हाला इथं राहायचं नाही, आम्हाला देश वेगळा हवा आहे. तर मुसलमानांचा जो म्हणजे दलांचा जो नेता होता त्यानं अलग राष्ट्राची मागणी केली. आणि म्हणून 1947 साली पाकिस्तान म्हणून तो स्वतंत्र झाला आहे, म्हणजे भारतापासून वेगळा झालेला आहे. हीच मला माहिती तुम्हाला सांगायची होती. त्यासाठी मी एवढे टप्पे तुम्हाला सांगितलेले आहेत. तर पुढची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.